मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी सह्याद्रीवरती एक बैठक बोलावली आहे। बैठकीतून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला जाणार आहे। काल खरीप हंगामाबाबत मुख्यमंत्र्यांनी एक आढावा बैठक घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना सुद्धा दिल्या होत्या। त्यामुळे आज सह्याद्री अतिथीगृहावरती एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याच पार्श्वभूमीवरती सध्या मुख्यमंत्री आज काय निर्देश देतात, खरीप हंगामासंदर्भामध्ये बैठकीतून मान्सूनपूर्व तयारीचा ते आढावा सुद्धा घेणार आहेत। काल हंगामाबाबत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काल आढावा घेतलेला होता। आज सुद्धा एक सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक बोलावण्यात आलेली आहे। या बैठकीअंती शेतकऱ्यांच्या हितासाठी काय निर्णय घेतला जातो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आज सह्याद्री अतिथीगृहावरती या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। आज दुपारी ही बैठक होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी काय मुख्यमंत्री निर्णय घेतात, काय आदेश देतात, काय निर्देश देतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। काल सुद्धा खरीप हंगामाबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतलेली होती आणि आज पुन्हा एकदा एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। या बैठकीतून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा सुद्धा मुख्यमंत्री घेणार असल्याचं बोललं जातं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यावी माझा सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्यासोबत आहे। मनोज, मान्सूनपूर्व तयारीच्या बैठकीसाठी आढावा बैठक ही आयोजित करण्यात आलेली आहे। आज सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक होतीये, काय माहिती आहे? बरोबर सिद्धेश, आपण या ठिकाणी पाहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण बैठक आज बोलवली आहे। या बैठकीमध्ये आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्सून पूर्व तयारीचा आढावा हा घेणार आहे आणि काल आपण पाहिलं तर खरीप हंगामाचा मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलून आढावा घेतलेला होता आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण घटनेचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे। आज दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर येथे ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। त्यामध्ये मान्सून पूर्व तयारीचा आढावा हा घेतला जाणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या बैठकीला हे उपस्थित राहणार आहेत आणि आपण पाहिलं काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडून मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे आणि त्या नुकसानाचा आढावा देखील मुख्यमंत्री या ठिकाणी घेणार आहेत। पण आपण पाहतो मान्सून पूर्व तयारीसाठी जे शेतकरी समुद्र ठिकाणच्या जवळ आहेत त्यांच्यासाठी काय या ठिकाणी त्यांना दिलासा देणार आहे आणि कशा प्रकारे मान्सून पूर्व आढावा घेणे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद मनोज, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।